जावामधील पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. आपण शिकणार आहोत पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर विषयी. पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर बनवणे. येथे वापरत आहोत उबुंटू व्हर्जन 11.10 OS, जावा डेव्हलपमेंट किट 1.6 आणि इक्लिप्स 3.7.0. आपल्याला माहित असायला हवे इक्लिप्स द्वारे जावामध्ये डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बनवणे. नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर म्हणजे काय? पॅरामीटर असलेल्या कन्स्ट्रक्टरला पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर म्हणतात. त्यात एक किंवा त्यापेक्षा अधिक पॅरामीटर असू शकतात. आता पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर बनवू. त्यासाठी इक्लिप्स मध्ये student.java ही फाईल आहे. ही फाईल आधीच्या पाठात बनवली होती. कन्स्ट्रक्टर मध्ये त्यांच्या डिफॉल्ट व्हॅल्यू सहित व्हेरिएबल्स देऊ. म्हणजे roll number इस इक्वॉल टू 10 ऐवजी 0 आणि नेम इस इक्वॉल टू रमन ऐवजी नल. नंतर टाइप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात डबल कोट्स मध्ये आय एम ए डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. अशा प्रकारे पॅरामीटर्स नसलेला कन्स्ट्रक्टर बनवला. जावामध्ये या कन्स्ट्रक्टरला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणतात. आता दुसरा कन्स्ट्रक्टर बनवू. त्यासाठी टाइप करा स्टुडेंट पॅरेंथेसिस. पॅरेंथेसिस मध्ये इंट the roll number कॉमा स्ट्रिंग the name. आपण पॅरामीटर्स असलेला कन्स्ट्रक्टर घोषित केला आहे. कन्स्ट्रक्टरचे नाव स्टुडेंट जे आपल्या क्लासचे नाव आहे. पॅरेंथेसिस मध्ये कन्स्ट्रक्टरला 2 पॅरामीटर्स दिली आहेत. आपण त्याला कितीही पॅरामीटर्स देऊ शकतो. आता कर्ली ब्रॅकेट्स मध्ये टाइप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात डबल कोट्स मध्ये आय एम ए पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर. नंतर roll number इस इक्वॉल टू the roll number. आणि name इस इक्वॉल टू the name. अशा प्रकारे पॅरामीटर्स असलेला कन्स्ट्रक्टर बनवला. आता कन्स्ट्रक्टर कॉल करू. त्यासाठी मेन मेथड मध्ये टाइप करा स्टुडेंट stu2 इक्वॉल टू न्यू स्टुडेंट पॅरेंथेसिस मध्ये 11 कॉमा डबल कोट्स मध्ये राजू. स्टुडेंट डिटेल मेथड कॉल करू. त्यासाठी टाइप करा stu2 डॉट studentDetail. फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा. आपल्याला कन्सोलवर आउटपुट मिळेल. प्रथम डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल केला जाईल. तो व्हेरिएबल्स त्यांच्या डिफॉल्ट व्हॅल्यूजने इनिशियलाईज करेल. नंतर पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर कॉल केला जाईल.
आपण आर्ग्युमेंट म्हणून पास केलेल्या व्हॅल्यूजने व्हेरिएबल्स इनिशियलाईज होतील, म्हणजेच 11 आणि राजू. आता पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टरचे कार्य पाहू. पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर कॉल करतो तेव्हा त्यात 2 व्हॅल्यूज प्रदान करतो. त्याला आर्ग्युमेंट्स म्हणतात. पॅरामीटर the roll number कडे 11 ही व्हॅल्यू पाठवली जाईल आणि पॅरामीटर the name कडे राजू ही व्हॅल्यू पाठवली जाईल. नंतर the roll number ची व्हॅल्यू रोल नंबरला आणि the name ची व्हॅल्यू नेमला दिली जाईल. आपण 11 आणि राजू हे आउटपुट बघू शकतो. पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर कॉल केल्यावर येणाऱ्या कॉमन एरर्स पाहू. समजा कन्स्ट्रक्टरला एकच आर्ग्युमेंट पास केले. राजू काढून टाका. आपल्याला the constructor student with parameter int is undefined ही एरर मिळेल. म्हणजे आर्ग्युमेंट्स आणि पॅरामीटर्स ची संख्या सारखीच असली पाहिजे. येथे राजू टाइप करा, एरर निघून जाईल. किंवा एकच पॅरामीटर असलेला दुसरा कन्स्ट्रक्टर डिफाईन करू शकतो. तो करू. म्हणून स्टुडेंट पॅरेंथेसिस मध्ये इंट r number कर्ली ब्रॅकेट्स मध्ये टाइप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात डबल कोट्स मध्ये I am a constructor with a single parameter. नंतर roll number is equal to r number. फाईल सेव्ह करा. कन्स्ट्रक्टर डिफाईन केल्यावर आपल्याला एरर गेलेली दिसेल. प्रोग्राम कार्यान्वित करा. कन्सोल वर रोल नंबरला 11 ही व्हॅल्यू दिलेली दिसेल. नेम नल आहे कारण कन्स्ट्रक्टर केवळ एकच आर्ग्युमेंट घेत आहे. आता पुन्हा 2 पॅरामीटर्स घेणारा कन्स्ट्रक्टर कॉल करू. त्यासाठी टाइप करा स्टुडेंट stu3 is equal to new student. कंसात 11, राजू. नंतर stu3 डॉट स्टुडेंट डिटेल. समजा येथे 11 हे स्ट्रिंग म्हणून पास केले. येथे डबल कोट्स समाविष्ट करा. आपल्याला ही एरर मिळेल. The constructor student string, string is undefined. म्हणजेच आर्ग्युमेंटचा डेटा टाईप सुद्धा पॅरामीटरच्या डेटा टाईपशी जुळला पाहिजे. म्हणून कोट्स काढा आणि फाईल सेव्ह करा. आता एरर दिसणार नाही. प्रोग्राम कार्यान्वित करा. आउटपुट मध्ये 3 कन्स्ट्रक्टर्स दिसतील. पहिला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, दुसरा एक पॅरामीटर असलेला कन्स्ट्रक्टर आणि तिसरा 2 पॅरामीटर असलेला कन्स्ट्रक्टर. अशा प्रकारे जावा मध्ये
पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर बनवले जातात. कन्स्ट्रक्टर कशासाठी? इन्स्टन्स बनवताना क्लासमधील व्हेरिएबल्स प्रत्येक वेळी इनिशियलाईज करणे आवश्यक आहे. सर्व व्हेरिएबल्स इनिशियलाईज करणे कंटाळवाणे असू शकते. जावामध्ये ऑब्जेक्ट्स बनवतानाच त्यांना इनिशियलाईज करायची सोय दिलेली आहे. हे कन्स्ट्रक्टर द्वारे केले जाते. या पाठात शिकलो पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर बनवणे, पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टरचे कार्य, कन्स्ट्रक्टर वापरण्याचे फायदे. असाइनमेंट: एम्प्लॉई क्लास बनवा. वेगवेगळी पॅरामीटर्सची संख्या असलेले कन्स्ट्रक्टर्स बनवा. प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/what is a spoken tutorial, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. हा पाठ येथे संपत आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.